नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, EPFO खातेधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे EPFO खातेधारकांना मिळणार हा लाभ, या असतील पात्रता। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, देशातील संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे EPFO अंतर्गत मिळणाऱ्या फायद्यांबाबत कमी माहिती आहे। अशा परिस्थितीत अनेकांना हे माहिती नसते की त्यांना 7 लाख रुपयापर्यंतचे जीवन विमा संरक्षण देखील मिळते। विशेष बाब म्हणजे या विम्याचा प्रीमियम स्वतः कर्मचाऱ्यांनी नाही तर मालकाने भरावा लागतो। EDLI योजना, मित्रांनो ती काय आहे आणि ती कशी कार्य करते याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, EDLI योजनेचा मुख्य उद्देश संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण प्रदान करणे हा आहे। सेवा कालावधीत एखाद्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास विमा रक्कम त्याच्या कायदेशीर वारसाला किंवा नॉमिनीला दिली जाते। या योजनेअंतर्गत सध्या उपलब्ध किमान विमा संरक्षण ₹2.5 लाख आणि कमाल 7 लाख रुपये आहे। विम्याच्या रकमेचे निर्धारण, मित्रांनो विम्याची रक्कम कर्मचाऱ्यांच्या गेल्या 12 महिन्याच्या सरासरी पगारावर आधारित आहे। या योजनेसाठी कर्मचाऱ्याला कोणतेही वेगळे योगदान देण्याची गरज नाही, तर नियोक्ता दरमहा कर्मचाऱ्याच्या मूळ पगाराच्या 0.5% योगदान देतो। हे विमा संरक्षण इतर कोणत्याही विमा पॉलिसीवर परिणाम करत नाही, परंतु त्या व्यतिरिक्त एक संरक्षणात्मक कवच म्हणून कार्य करते। मित्रांनो, यासाठी पात्रता आणि अटी काय आहेत याबद्दल आपण बघूया। EPF सदस्यत्व, मित्रांनो EDLI फायदे फक्त त्या कर्मचाऱ्यांनाच उपलब्ध आहेत जे EPFOचे सदस्य आहेत। सतत रोजगार, जर कर्मचारी 12 महिने सतत काम करत असेल तर त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कायदेशीर वारसाला किंवा नॉमिनीला किमान 2.5 लाख रुपये मिळण्याची खात्री आहे। मृत्यूचे प्रकार, नोकरी दरम्यान आजारपण, अपघात किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास या योजनेअंतर्गत दावा केला जाऊ शकतो। नामनिर्देशन, मित्रांनो नामांकन न केल्यास मृत कर्मचाऱ्याची पत्नी, अविवाहित मुली आणि अल्पवयीन मुले विमा रकमेसाठी कायदेशीररित्या पात्र आहेत। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।